नमस्कार मंडळी, आईचा बटवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. मंडळी, आज आपण बोलणार आहोत एका अतिशय साध्या पण अत्यंत गुणकारी भाजीबद्दल, जी आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळते, पण तिचे औषधी गुणधर्म फार कमी लोकांना माहिती आहेत. ती भाजी म्हणजे कोहळा. आयुर्वेदामध्ये कोहळ्याला कुष्मांड असं म्हटलं जातं आणि त्याला खूप मोठं औषधी महत्त्व दिलं गेलं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोहळ्याचे आरोग्यदायी फायदे, घरगुती उपाय आणि त्याचा योग्य वापर याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम समजून घेऊया कोहळा म्हणजे नेमकं काय. कोहळा हा हिरव्या रंगाचा, जाड सालीचा आणि आतून पांढऱ्या गराचा भाजी प्रकार आहे. यामध्ये भरपूर पाणी, विटॅमिन्स, खनिजे आणि फायबर असतं. आयुर्वेदानुसार कोहळा हा मधुर, शीतल आणि पित्त वात शांत करणारा आहे. म्हणजेच तो शरीरातील उष्णता कमी करतो, पचन सुधारतो आणि शरीराला थंडावा देतो. आता पाहूया कोहळ्याचे मुख्य फायदे कोणते. कोहळा हा मूत्रमार्ग स्वच्छ ठेवतो आणि किडनी स्टोन होऊ देत नाही. कोहळा मूत्रवर्धक आहे, त्यामुळे लघवी साफ होते आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात. ज्यांना किडनी स्टोनची समस्या आहे त्यांना कोहळ्याचा रस किंवा भाजी खूप फायदेशीर ठरते. कोहळ्यात कॅलरी कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. त्यामुळे डायबिटीस असणाऱ्यांसाठी ही भाजी उत्तम आहे. ज्यांना सतत जळजळ, आम्लपित्त किंवा शरीरात उष्णता वाटते त्यांनी कोहळा खाल्ल्यास लगेच आराम मिळतो. ज्यांना भूक लागत नाही किंवा अन्न पचत नाही त्यांच्यासाठी कोहळा खूप उपयुक्त आहे. कोहळ्यात पाणी जास्त आणि कॅलरी कमी असल्यामुळे तो वजन कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे. ज्यांना मोबाईल, टी.व्ही. किंवा कॉम्प्युटरमुळे डोळ्यांचा त्रास होतो त्यांनी कोहळ्याचा वापर केला तर डोळ्यांची जळजळ आणि थकवा कमी होतो. कोहळ्याचा रस शरीरातील रक्त शुद्ध करतो आणि नाकातून रक्त येणे, मूळव्याध यांसारख्या समस्यांमध्ये मदत करतो. कोहळा शरीरातील धातू वाढवतो आणि कमकुवतपणा कमी करतो. कोहळ्याच्या बिया पचन सुधारतात, गॅस कमी करतात आणि शरीराला ताकद देतात. लहान मुलं आणि गरोदर स्त्रियांसाठी कोहळा हा खूप उपयुक्त आहे. कोहळा हलका आणि पौष्टिक असल्यामुळे त्यांना सहज पचतो. आता पाहूया काही सोपे घरगुती उपाय. जर तुम्हाला आम्लपित्त किंवा जळजळ होत असेल तर सकाळी कोहळ्याचा 4 ते 5 चमचे रस खडी साखरेसोबत घ्या. डोळ्यांना जळजळ होत असेल तर कोहळ्याचा रस कापसात भिजवून डोळ्यांवर ठेवा. रक्तशुद्धीसाठी कोहळ्याचा रस, आवळ्याचा रस आणि खडीसाखर एकत्र घेऊ शकता. कोहळ्याच्या बिया सोलून, सुकवून, दुधात शिजवून खाल्ल्यास शरीराला ताकद मिळते. आता थोडी सावधगिरी देखील जाणून घेऊया. कोहळा हा शीतल आहे, त्यामुळे ज्यांना कफ जास्त आहे त्यांनी तो मर्यादितच खावा. गर्भवती महिला आणि लहान मुलांनी तो डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावा. नेहमी ताजा आणि चांगला कोहळाच वापरा. मंडळी, कोहळा हा साधा दिसणारा पण अत्यंत गुणकारी असा भाजी प्रकार आहे. जर तुम्ही तो तुमच्या दैनंदिन आहारात समाविष्ट केला तर अनेक आजारांपासून तुम्ही नैसर्गिकरित्या दूर राहू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.